हे लाडू पहा काय सुंदर, सुबक आणि आकर्षक असे तयार झालेले आहेत। तुपाचं योग्य प्रमाण घेतलं तर हे लाडू अजिबात रेळले जात नाहीत किंवा असे बसके तयार होत नाहीत, असे छान गोल गरगरीत तयार होतात। बघा मी हे सगळे लाडू एकामेकांवर ठेवले आहेत तरी सुद्धा ते बसले गेले नाहीयेत। आणि हा असा मस्त दाणेदार तयार होणारा लाडू आपण बेसन पीठ जास्त वेळ न भाजता अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये हात न दुखता हे लाडू कसे तयार करायचे याची साधी सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण पाहणार आहोत की जेणेकरून तुमचा हात बेसन भाजताना अजिबात दुखणार नाही। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण साहित्याचं वजनी आणि वाटीने प्रमाण पाहणार आहोत। इथे मी 2 वाट्या ही चण्याची डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर अर्धा किलो ही डाळ आहे। डाळ घेताना ही अशी चांगल्या क्वालिटीची म्हणजे पिवळसर रंगाची जी डाळ असते ती घ्यायची, म्हणजे आपल्या लाडवांना रंगसुद्धा छान येतो। बरं, ही डाळ मी स्वच्छ एका ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे। त्यानंतर ही डाळ घ्यायची आहे। आता इथे साधारण मी पाऊण वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर हे तूप बरोबर 200 ग्रॅम आहे आणि त्यानंतर मी 1 टेबलस्पून यामध्ये आणखीन तूप घातलेलं आहे। यापेक्षा जास्त तूप घ्यायचं नाही, साधारण 250 ते 250 ग्रॅम तूप लागतं, पण आज आपण 200 ग्रॅम तुपामध्येच हे लाडू तयार करणार आहोत। कारण की आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत की ज्यामुळे तुपाचं अगदी कमीत कमी प्रमाण लागलं जातं आणि लाडू आपले रेळले जात नाहीत। इथे आता जाड तळाची मी एक कढई घेतलेली आहे आणि अशी खोलगट गोल बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे बेसन भाजताना आपला हात दुखला जात नाही। आपण घेतलेल्या ही सगळी डाळ इथे या कढईमध्ये घालून घ्यायची। माझी कढई मोठी आहे त्यामुळे मी एकदम अर्धा किलो डाळ या कढईमध्ये भाजून घेणार आहे। जर तुमची कढई लहान असेल तर 2 बॅचमध्ये तुम्ही ही डाळ भाजून घेऊ शकता। गॅसची आज मध्यम ते लहान ठेवलेली आहे आणि अशा मध्यम आचेवरतीच आपल्याला ही डाळ सतत हलवत भाजून घ्यायची आहे। ही डाळ अशी छान खमंग भाजल्यामुळे आपल्याला पुढे बेसन भाजण्याची फारशी गरज लागत नाही, म्हणजे अगदी एक 10 ते 11 मिनिटांमध्येच आपलं बेसन व्यवस्थित भाजून होतं आणि डाळ भाजण्यासाठी आपला हातसुद्धा दुखला जात नाही। बरोबर मी घड्याळ लावून ही डाळ अर्धा किलो डाळ भाजून घेताना मला बरोबर 20 मिनिटं लागलेली आहे। साधारण 20 ते 22 मिनिटं तुम्हाला ही डाळ भाजण्यासाठीचा वेळ लागतो। ही डाळ भाजली हे कसं ओळखायचं तर डाळीचा हलकासा रंग बदलला जातो। त्यानंतर ही डाळ अशी बघा, सुरुवातीची डाळ ही एवढी पिवळी होती आणि नंतरची चांगली अशी खरपूस रंगावरती भाजली गेलेली आहे। असं डाळीचा रंग इतका बदलेपर्यंत ही डाळ आपण चांगली अशी भाजून घेतलेली आहे, म्हणजे आता आपल्याला बेसन अजिबात जास्त वेळ भाजायला लागणार नाही। ही डाळ आता काढून ठेवण्यासाठी मी एक वर्तमानपत्र घेतलं, त्यावर एक कॉटनचं कापड घालायचं आहे आणि त्यावर ही डाळ अशी घालून घ्यायची आहे। ही डाळ अशी का काढायची, आपण भांड्यात काढली तर डाळीला पाणी सुटलं जातं आणि डाळ ओलसर होऊ शकते, मग ती दळताना तितकीशी छान रवाळ दळली जाणार नाही। जर तुम्हाला शक्य असेल तर ही डाळ तुम्ही मिक्सरवर सुद्धा अगदी हलकी रवाळ अशी दळून आणू शकता, पण जर शक्य नसेल तर मात्र घरघंटीवर देताना 3 नंबरची चाळण लावून ही डाळ चांगली अशी भरभरीत म्हणजे किंचित रवाळ अशी दळून आणायची आहे। आता इथे आपली डाळही मी चांगली दळून आणलेली आहे। किंचित रवाळ हाताला हे असं चांगलं रवाळ पीठ लागलं जातं, म्हणजे आपला जो बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक, पण हाताला ही कणी अशी जाणवली जाते। असं इतकं बारीक पीठ हे दळून आणायचं आहे, म्हणजे हे असे आधीच जर थोडंसं भरभरीत पीठ असेल तर मात्र आपले लाडू छान असे दाणेदार तयार होतात, टाळ्याला अजिबात ते चिकटले जात नाही। आता आपण पाऊण वाटी जे तूप घेतलं होतं त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त तूप आपण कढईत घातलं आणि थोडंसं तूप इथे शिल्लक ठेवणार आहोत। सुरुवातीला एकदम सगळं तूप घालायचं नाही। जर एखाद वेळेस कधी काय असतं की कुठल्या डाळीला तुपाचं प्रमाण जास्त लागतं तर कुठल्या डाळींना तुपाचं प्रमाण थोडंफार कमी लागू शकतं, त्यामुळे सगळं तूप एकदम न घालता थोडं करूनच घालायचं आहे। हे सुरुवातीचं तूप एकत्रित या पिठामध्ये मिसळल्यानंतर काहीशा या अशा गुठळ्या तयार झालेल्या दिसतात आणि पीठ हे साधारण असं ओलसर झालेलं दिसतं। आता आपल्याला आणखीन तुपाची गरज आहे, त्यामुळे आता आपण जे शिल्लक ठेवलेलं जे तूप आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत, कारण आपलं पीठ अगदीच कोरडं आहे। आता मी पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप वाटीमध्ये शिल्लक ठेवलं आणि बाकीचं सगळं तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे।
आपली डाळ चांगली खरपूस अशी भाजून घेतली असल्यामुळे बघा या बेसनाने पटकन असं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। हे असं इतकं छान पटकन ओलसर तयार झालं आहे। नाहीतर हे असं पीठ इतकं ओलसर तयार होण्यासाठी जर आपण साधं डाळीचं पीठ घेतलं तर मात्र बराच वेळ लागतो, साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात आणि हात अगदी खूप दुखून येतो। हे असं इतकं असं साधारण गोळा तयार त्याचा झालेला आहे। आता शिल्लक राहिलेलं जे 1 चमचा तूप आहे ते सुद्धा आपण यामध्ये सगळं घालून घेणार आहोत। बघा मी आता जेवढं घेतलं होतं तेवढं सगळं तूप यामध्ये घातलं। वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आणि पुन्हा 1 टेबलस्पून असं हे तूप मी घेतलेलं आहे। आता हे तूप आपण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। बघा पीठ आता अगदी तूप सोडायला लागलेलं आहे आणि पिठालाही छान अशी चकाकी यायला लागलेली आहे। गॅसची आच मंदच ठेवलेली आहे, कुठेही मोठा गॅस करायचा नाही। पीठ आपलं असं चांगलं तूप सोडायला लागलेलं आहे। हे असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। बघा आत्ताच ह्याला इतकं छान मस्त असं चकाकी आलेली आहे आणि पीठ आता बऱ्यापैकी असं ओलसर झालेलं आहे। आणि हे बघा ह्याला असं वरती चकाकी आली आहे आणि तूप सुटल्यासारखं वाटतंय। अशा वेळी लगेच यामध्ये 2 टेबलस्पून इतकं दूध घालायचं आहे। दूध घातल्यामुळे या पिठाला छान अशी जाळी पकडली जाते आणि आपलं या पिठाचं टेक्स्चर अगदी मस्त रवाळ आणि दाणेदार असं तयार होतं। बघा लगेच हे असं दाणेदार तयार झालेलं आहे। जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की दूध घातल्यामुळे लाडू टिकतील का, तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। पण दूध किंवा पाणी हे अवश्य वापरावं, म्हणजे आपल्या या पिठाला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं आणि हे लाडू खाताना अजिबात टाळ्याला चिकटल्यासारखे होत नाहीत। आता हे बघा पुन्हा पहिल्यासारखं एकदम असं कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅसची आच लहानच आहे। दूध घातल्यानंतर मात्र आपल्याला चांगलं एक 5 मिनिटं आणखीन हे पीठ असं परतून घ्यायचं आहे, जोवर ते पूर्वीसारखं ओलसर तयार होत नाही। बघा हे पुन्हा आता पूर्वीसारखं तूप सोडायला लागलेलं आहे आणि हे बघा असं छान चकाकी आलेलं ओलसर पीठ आपलं पहिल्यासारखं तयार झालेलं आहे। हे असं इतकं ओलसर तयार झालं पाहिजे, म्हणजे आपलं आता हे मिश्रण लाडू वळण्याचं योग्य तयार झालेलं आहे। बघा हे पीठ मी असं हलवतीये, याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे असे वलय तयार होतात, याचाच अर्थ अतिशय दाणेदार आणि रवाळ आपलं टेक्स्चर तयार झालेलं आहे आणि हे असं अगदी मस्त तूप सोडलेलं आहे या पिठाने। आता हे पीठ आपण एका मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। शक्यतोवर हे असं मोठंच ताट घ्यायचं, कढईमध्ये ठेवायचं नाही, कारण कढईत ठेवलं तर तळाशी ते करपण्याची शक्यता असते। आता जरी हे पीठ तुम्हाला इतकं घट्टसर वाटत असेल तरीसुद्धा ते थोडा वेळ असं सेट झालं किंवा रूम टेम्परेचरला येईपर्यंत हे हळूहळू असं पसरलं जातं। संपूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा हे असं ताटात पसरलं गेलेलं आहे। आता हे मिश्रण पहिले एकदा सैल करून घ्यायचं आहे। हे असं सगळं ताटापासून काढून घ्यायचं। बघा या पिठाला छान असं दाणेदार आणि रवाळ टेक्स्चर आलेलं आहे, कारण आपण डाळसुद्धा रवाळ तळली होती आणि नंतर दुधाचा अपका मारल्यामुळे हे छान मिश्रण दाणेदार तयार झालं आहे। आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर मी इथे 350 ग्रॅम इतकी पिठी साखर घेतलेली आहे आणि वाटीने पाहिलं तर बरोबर 1.5 वाटी इतकी पिठी साखर आहे। सुरुवातीला 1 वाटी पिठी साखर मी या मिश्रणामध्ये घालून घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त पिठी साखर आवडत असेल किंवा जास्त गोडसर लाडू आवडत असतील तर 400 ग्रॅम पिठी साखर घातली तरीही चालेल। बघा हळूहळू मी ही साखर यामध्ये एकजीव करून घेत आहे। एकदम सगळी घालायची नाही, थोडीशी मी शिल्लक ठेवलेली आहे। हळूहळू करून घालायची, म्हणजे आपल्याला साखरेचा सुद्धा अंदाज येतो। अगदीच गोड लाडूसुद्धा खायला खूप छान लागले जात नाहीत, त्यामुळे मोजकीच अशी प्रमाणामध्ये साखर घालायची आहे। 350 ग्रॅम साखरेचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे। आपण हे पीठ चांगलं असं चोळून घेतो, त्यामुळे ते पहा अगदी असं छान ओलसर तयार होतं। हाताच्या उष्णतेमुळे हे तूप थोडंसं वितळलं जातं आणि ही साखर चांगली एकजीव यामध्ये तयार होते। बघा हे असं छान ओलसर आता आपलं हे पीठ तयार झालं आहे। आता याचे लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत। अगदी सहज एका हाताने सुद्धा हा लाडू वळला जातो आणि अगदी मस्त असा गोलगरगरीत तयार होतो। हातावर हा असा गोलगोल फिरवून घेतला की याला छान अशी चकाकी येते। यावर सजावट म्हणून मी एक पिस्त्याचा काप लावला। आपला हा लाडू अगदी मस्त असा बनवून तयार झालेला आहे। हा लाडू आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लाडू तयार करू।
आता आपले लाडूचं प्रमाण बिघडलं तर काय करायचं, म्हणजे या मिश्रणापेक्षा अगदीच सैल पीठ तयार झालं आणि लाडू वळता येत नसतील किंवा आकार धरत नसतील, तर अशा वेळी काय करायचं, तर थोडंसं कोरडं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि ते पीठ यामध्ये मिसळून घ्यायचं, चांगलं खरपूस भाजायचं आणि यामध्ये मिसळायचं. आता दुसरं म्हणजे जर का समजा तुपाचं प्रमाण अगदीच कमी झालं आणि मिश्रण फार कोरडं वाटत असेल, तर काय करायचं, थोडंसं तूप चमचा 2 चमचे वितळवून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये घालायचं आणि मग याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. पण आपण हे सांगितलेलं जे प्रमाण आहे त्यापेक्षा अगदी एखाद चमचा तुपाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं, पण त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आता हेच बघा, या पळीने आपण सगळे असे, जर तुम्हाला एकसारख्या आकाराचे लाडू तयार करायचे असतील तर या पळीच्या साहाय्याने असे एकसारख्या आकाराचे लाडू तयार करून घेऊ शकता. पळीमध्ये किंवा एखाद्या छोट्या वाटीच्या मापाने पीठ घ्यायचं आणि सगळे लाडू असे एकसारखे वळून घ्यायचे आहेत. पळीने घेतले किंवा वाटीने घेतले तर मात्र सगळे लाडू एकसारखे असे आपले बनवून तयार होतात. हे बघा, हे लाडू पहा अगदी मस्त, त्याला असं छान शाईन आलेलं आहे आणि एकसारखे असे गोल गरगरीत बनवून तयार झालेले आहेत. मी हे एकामेकांवर ठेवलेले आहेत तरीसुद्धा ते रेळले नाहीत किंवा त्यांचा आकार बिघडला नाही. असे हे तोंडात टाकताच विरघळणारे, मऊसूत तरीही दाणेदार असे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.